Hello guys, today we are discussing on the topic constructor in Java. Okay, तर जावामध्ये कन्स्ट्रक्टर ही एक कन्सेप्ट आहे आणि ती एक्झॅक्टली काय आहे ते आज आपण बघणार आहोत विथ एक्झिक्युटिंग दी प्रोग्राम्स राईट. ओके, अँड व्हॉट इज कन्स्ट्रक्टर? कन्स्ट्रक्टर इज अ स्पेशल मेंबर फंक्शन. आपण जेव्हा एखाद्या क्लासमध्ये आपण काय म्हटलंय, क्लास म्हणजे काय, कलेक्शन ऑफ डेटा मेंबर अँड मेंबर फंक्शन. मेंबर फंक्शन म्हणजे काय, मेथड. म्हणजे कन्स्ट्रक्टर ही सुद्धा एक मेथड आहे, फक्त काय की त्याला रिटर्न टाईप नसतो. तसं मेथडला रिटर्न टाईप असतो, वर्ड किंवा इंटिजर, स्ट्रिंग वगैरे असं दुसरा काही असेल, पण कन्स्ट्रक्टरला कुठलाही रिटर्न टाईप नसतो. ठीक आहे. कन्स्ट्रक्टर नेम इज सेम ॲज द क्लास नेम. म्हणजे काय, कन्स्ट्रक्टरचं नाव आणि क्लासचं नाव हे सेम असतं. ओके, कन्स्ट्रक्टर हा एक स्पेशल मेंबर फंक्शन आहे. कन्स्ट्रक्टर नेम अँड क्लास नेम शुड बी सेम. ओके, आणि मी तुम्हाला सांगितलं की कन्स्ट्रक्टरला कुठलाही रिटर्न टाईप नसतो, नॉट इवन वॉइड. वॉइड रिटर्न टाईप म्हणजे काय, तो काहीच रिटर्न करत नाही. आणि इंटिजर किंवा स्ट्रिंग म्हणजे काय, तो काहीतरी व्हॅल्यू रिटर्न करतो. कन्स्ट्रक्टर हे एक फंक्शन आहे, पण त्याला रिटर्न टाईप नसतो, हे लक्षात घ्या सर्वांनी. हा एक इंटरव्ह्यू क्वेश्चन आहे. ठीक आहे. कन्स्ट्रक्टरला त्याची स्वतःची बॉडी असते, ओपन आणि क्लोज ब्रॅकेट. जशी मेथडला असते ना, ओपन करली आणि क्लोज करलीमध्ये आपण जसा कोड करतो, तसं कन्स्ट्रक्टरला पण त्याची स्वतःची बॉडी असते, त्याच्यामध्ये आपल्याला कोडिंग करायचं असतं. ठीक आहे. इथं लिहिलं आहे मी, कन्स्ट्रक्टर हॅज इट्स ओन बॉडी. ओके, परत बघूया आपण. कन्स्ट्रक्टर इज अ स्पेशल मेंबर फंक्शन. कन्स्ट्रक्टर नेम अँड क्लास नेम is same. Constructor does not have any return type, not even void. Constructor automatically call when object of class is created. That's the most important interview question. कन्स्ट्रक्टर कधी कॉल होतो, जेव्हा त्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट होतो. ठीक आहे. आपण ऑब्जेक्ट कसा क्रिएट करतो, क्लास नेम, ऑब्जेक्ट नेम इक्वल टू न्यू कीवर्ड, अगेन क्लास नेम, ओपन क्लोज ब्रॅकेट, सेमिकोलन. ठीक आहे. जर आपल्याला क्लासमधल्या एखादं व्हेरिएबल किंवा मेथड कॉल करायची असेल तर आपण त्या ऑब्जेक्टचा यूज करतो. ठीक आहे. पण कन्स्ट्रक्टर कॉल करण्यासाठी ऑपरेटरचा वगैरे यूज करत नाही. उलट काय होतं यामध्ये, जेव्हा आपण एखाद्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करतो आणि सपोज आपण त्या क्लासमध्ये एखादा कन्स्ट्रक्टर डिक्लेअर केलेला असेल किंवा क्रिएट केलेला असेल, तर त्या क्लासचा कन्स्ट्रक्टर ॲटोमॅटिकली कॉल होतो. केव्हा, जेव्हा आपण त्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करतो. ठीक आहे. हे आपण बघणार आहोत पुढे प्रॅक्टिकली. ठीक आहे, एक्झाम्पलमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. ओके, कन्स्ट्रक्टरचे दोन टाईप्स आहे. देर आर टू टाइप्स ऑफ कन्स्ट्रक्टर, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर अँड पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. ठीक आहे. डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर म्हणजे काय की द कन्स्ट्रक्टर विच डज नॉट हॅव एनी आर्ग्युमेंट ऑर पॅरामीटर इज कॉल्ड एज डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर म्हणजे काय की त्याला आपण कुठलाच पॅरामीटर किंवा आर्ग्युमेंट पास करत नाही, म्हणजे तो नल असतो. ठीक आहे, म्हणजे रिकामा असतो, त्याला म्हणतात डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. आणि पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर म्हणजे काय, त्या कन्स्ट्रक्टरमध्ये आपण काही आर्ग्युमेंट पास करतोस, म्हणजेच पॅरामीटर पास करतो तो. मग ते पॅरामीटर एक असू किंवा एकपेक्षा जास्त असू, त्याचा आपल्याला काही फरक पडत नाही. जर कन्स्ट्रक्टरमध्ये आपण जर पॅरामीटर पास केलेला असेल तर तो झाला कुठल्या टाईपचा कन्स्ट्रक्टर, पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. आणि डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर म्हणजे काय की त्या कन्स्ट्रक्टरमध्ये एकही पॅरामीटर पास केलेला नसतो, एकदम सिम्पल आहे. ठीक आहे. तर आपण त्याचे सिंटॅक्स बघूया. फर्स्ट आहे डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर, क्लास नेम, ओपन क्लोज ब्रॅकेट, आणि ही झाली त्या कन्स्ट्रक्टरची बॉडी. आता मी तुम्हाला सांगितलं कन्स्ट्रक्टर नेम इज सेम ॲज द क्लास नेम. सपोज आपण एखादा क्लास डिक्लेअर केला आहे, सपोज स्टुडंट, तर मग कन्स्ट्रक्टर नेम पण काय येणार इथे, क्लासचं नाव म्हणजे स्टुडंट, ओपन क्लोज ब्रॅकेट, आणि नंतर ओपन करली ब्रॅकेट, त्याच्यामध्ये कोड, आणि मग क्लोज करली ब्रॅकेट. हा झाला डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरचा सिंटॅक्स. आपण हे एक्झाम्पलमध्ये पुढे बघणार आहोत हे कसं काय होतं. ठीक आहे. हा झाला डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरचा सिंटॅक्स. हे लक्षात ठेवायचं आहे, कन्स्ट्रक्टर नेम आणि क्लास नेम शुड बी सेम, हे सेमच असलं पाहिजे. ओके. नंतर आता ठीक आहे, आपण काय करूया, फर्स्ट डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरवर एक एक्झाम्पल बघूया. ठीक आहे. आता सपोज आपण एक एक्झाम्पल घेतलं आहे, आपण कुठला क्लास क्रिएट केला आहे इथे, बाईक. ठीक आहे. क्लास बाईक, क्लासचं नाव काय आहे, बाईक. त्यामध्ये मी एक हे डबल फॉरवर्ड स्लॅश कशासाठी यूज करतात, कमेंट लाईन करण्यासाठी, म्हणजे तुम्हाला त्या स्टेटमेंटचं डिस्क्रिप्शन देण्यासाठी आपण काय करतो, कमेंट लाईन यूज करतो.
त्याचा प्रोग्रामिंगवर काही इफेक्ट होत नाही, हे लक्षात ठेवा. मी हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी केलं इथे. ठीक आहे. आता हे बघा, आता मला बाईक या हा झाला क्लास बाईक, त्यामध्ये ओपन ब्रॅकेट, आणि हा झाला त्या क्लासचा क्लोज ब्रॅकेट लास्टला. ठीक आहे. आता यामध्ये आपल्याला कोडिंग करायचं. ठीक आहे. आता सपोज मला त्या क्लासचा कन्स्ट्रक्टर क्रिएट करायचा आहे, आणि कोणता कन्स्ट्रक्टर क्रिएट करायचा आहे? डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. ठीक आहे. तर मग मी काय केलं, क्लास नेम ओपन क्लोज ब्रॅकेट ओपन कर्ली ब्रॅकेट, त्याच्यामध्ये स्टेटमेंट टाकलं. मला सपोज एवढं स्टेटमेंट प्रिंट करायचं म्हणून मी फक्त एवढं स्टेटमेंट टाकलं आणि क्लोज कर्ली ब्रॅकेट. म्हणजे काय, आपण कन्स्ट्रक्टर क्रिएट करताना काय केलं, इथे क्लास नेम टाकलंय. आपलं क्लास नेम काय होतं? बाईक, म्हणून आपण इथे काय टाकलंय? बाईक. ठीक आहे. ओपन ब्रॅकेट आणि क्लोज ब्रॅकेट, सिंपल ओपन क्लोज ब्रॅकेट. याच्यामध्ये आपण कुठला पॅरामीटर पास केला आहे का? इथे नाही. म्हणजे तो काय झाला? डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. जर आपण इथे पॅरामीटर पास केला असता तर तो कुठला कन्स्ट्रक्टर झाला असता? पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. ठीक आहे. आता हा आपण डिक्लेअर केलेला कन्स्ट्रक्टर आहे डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. ठीक आहे. आता आपण तो डिक्लेअर केला. त्याच्या ओपन ब्रॅकेटमध्ये system.out.println वेलकम टू डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. मी सिंपल एक स्टेटमेंट डिस्प्ले केलं आहे त्यामध्ये फक्त. ठीक आहे. आता तो कसा कॉल होता ते बघूया आपण नंतर. आता आपलं मेन फंक्शन, ऑब्व्हियसली मेन फंक्शन म्हणजे जो प्रोग्राम एक्झिक्यूट करण्यासाठी मेन फंक्शनची गरज असते कुठल्या क्लासमध्ये. आपण मेन फंक्शन घेतलं, पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन स्ट्रिंग अर्ग. स्टॅटिक हा कीवर्ड आहे, मेन हे त्या मेथडचं नाव आहे, आणि स्ट्रिंग आर्ग्युमेंट हा एक स्ट्रिंग ॲरे आहे. ठीक आहे. आणि आपण काय केलं, आता इथे ऑब्जेक्ट क्रिएट केला आहे त्या क्लासचा ऑब्जेक्टने क्लास नेम काय आहे आपलं? बाईक. म्हणून बाईक बी हे त्या ऑब्जेक्टचं नाव इक्वल टू न्यू बाईक ओपन क्लोज ब्रॅकेट सेमिकोलन. ओके. तर मी तुम्हाला काय सांगितलं, कन्स्ट्रक्टर केव्हा कॉल होतो? जेव्हा त्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट होतो. ठीक आहे. जेव्हा आपण एखादी मेथड कॉल करायची असेल तर आपण काय करतो? ऑब्जेक्ट नेम डॉट दॅट मेथड नेम. ठीक आहे. असं करतो. पण ही मेथड आहे का? नाही. हा काय आहे? कन्स्ट्रक्टर. आणि कन्स्ट्रक्टर केव्हा कॉल होतो? जेव्हा त्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट होतो, म्हणजे तो ॲटोमॅटिकली कॉल होतो. द कन्स्ट्रक्टर इज ॲटोमॅटिकली कॉल्ड व्हेन द ऑब्जेक्ट ऑफ दॅट क्लास इज क्रिएटेड. ओके. मग आता सपोज हा बी हा ऑब्जेक्ट आपण क्रिएट केला. ओके. आता इथे हा डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर आहे म्हणून आपण इथे याला काही व्हॅल्यू पास केलेली का या बाईक नंतर? इथे नाही. म्हणजे काय होणार आहे? ॲटोमॅटिकली जेव्हा हा ऑब्जेक्ट क्रिएट होईल तेव्हा ॲटोमॅटिकली हा कन्स्ट्रक्टर कॉल होईल. ओके. इथं पॅरामीटर आहे का? नाही. इथं पॅरामीटर आहे का? नाही. म्हणजे हा झाला डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर कॉलिंग. ठीक आहे. म्हणजे जेव्हा आपण काय करूया, प्रोग्राम जेव्हा रन होईल आणि जेव्हा हा ऑब्जेक्ट क्रिएट होईल तेव्हा काय होईल? ॲटोमॅटिकली हा कन्स्ट्रक्टर कॉल होईल, आणि त्याच्यामध्ये गेल्यानंतर कुठला स्टेटमेंट प्रिंट होईल? वेलकम टू डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. ठीक आहे. आपण हे एक्झाम्पल रन करून बघूया. ठीक आहे. मी सेम कोड इकडे ओपन करते. सी कोलन अगेन cd डी कोलन cd. आपलं फोल्डरचं नाव आहे कोर जावा. मी त्यामध्ये प्रोग्राम सेव्ह केलेला आहे. ठीक आहे. मग आता आलं कोर जावावर. आपला प्रोग्राम काय आहे? बाईक. राईट. बाईक. मी आधी प्रोग्राम ओपन करते, बाईक डॉट जावा. आपण इथून पण डिरेक्टली प्रोग्राम ओपन करू शकतो. हा झाला आपला प्रोग्राम ओपन. ठीक आहे. आता हे बघा, आपण हा घेतलेला प्रोग्राम आहे. क्लास क्रिएट केला बाईक, त्यामध्ये एक सिंपल डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर क्रिएट केला, आणि सिंपल एक मेन मेथड घेतली आणि त्यामध्ये एक ऑब्जेक्ट क्रिएट केला. आणि जेव्हा आपण तो ऑब्जेक्ट क्रिएट करतो तेव्हा ॲटोमॅटिकली तो डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर काय होतो? कॉल होतो. म्हणजे आपल्याला इथे आपण जशी मेथड कॉल करतो तशी इथं कॉल करायची गरज आहे का? नाही. म्हणजे इथं डॉट ऑपरेटरची गरज नाही आहे, किंवा अशी मेथड तो कन्स्ट्रक्टर कॉल करण्याची गरज नाही. तो ॲटोमॅटिकली कॉल होतो जेव्हा त्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट होतो. ठीक आहे. आता हा आपण प्रोग्राम रन करून बघू. रन करायचं माहिती आहे सर्वांना. जावा सी प्रोग्राम नेम डॉट जावा सी बाईक डॉट जावा. ठीक आहे. ओके. 0 एरर मीन्स प्रोग्राम सक्सेसफुली कंपाईल झाला आहे. आता रन करूया आपण जावा आणि बाईक. ओके. वेलकम टू डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर आउटपुट आलं तुमचं. इथं बघून घ्या तुम्ही. हे बघा, वेलकम टू डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. इथं तुम्ही कॉल केलं होतं का? नाही. जेव्हा तुम्ही त्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केला तेव्हा तो कन्स्ट्रक्टर ॲटोमॅटिकली कॉल झाला, म्हणून हे डिस्प्ले झालं आहे आपल्याला वेलकम टू डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. आपण जशी एखादी मेथड कॉल करतो तशी कन्स्ट्रक्टर कॉल करायची गरज नसते. तो ॲटोमॅटिकली कॉल होतो जेव्हा त्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट होतो. ओके. हा झाला फर्स्ट टाईप. ठीक आहे. आपण बघूया आता सेकंड टाईप. सेकंड टाईप कुठला आहे कन्स्ट्रक्टरचा?
पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. ठीक आहे, पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर म्हणजे काय की त्या कन्स्ट्रक्टरमध्ये आपण काही पॅरामीटर पास करतो. पॅरामीटर म्हणजेच आर्ग्युमेंट, यात कन्फ्युजन करू नका. पॅरामीटर म्हणजेच काय, आर्ग्युमेंट. ओके, आता हा झाला त्याचा सिंटॅक्स. क्लास नेम, ठीक आहे, हे झालं क्लास नेम. डेटा टाईप व्हेरिएबल नेम 1 कॉमा. तुम्ही त्या पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टरमध्ये एक पॅरामीटर पास करू शकता किंवा एकपेक्षा जास्त कितीही पॅरामीटर पास करू शकता, म्हणून मी इथं डॉट 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 अप टू एन पर्यंत केलेलं आहे. ठीक आहे, समजलं सर्वांना. क्लास नेम, डेटा टाईप व्हेरिएबल नेम 1 कॉमा डेटा टाईप व्हेरिएबल नेम 2 डॉट 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 अप टू एन पर्यंत तुम्ही कितीही पॅरामीटर त्या कन्स्ट्रक्टरमध्ये पास करू शकता. ठीक आहे, पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर म्हणजे काय की असा कन्स्ट्रक्टर की ज्याला आपण काही पॅरामीटर पास करतो, ज्यामध्ये आपण पॅरामीटर पास करतो, मग ते पॅरामीटर एक असो किंवा एकपेक्षा जास्त असो. ठीक आहे, तो झाला पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. हा झाला त्याचा सिंटॅक्स. ओके, आता आपण याचं एक्झाम्पल बघूया. ठीक आहे, आता आपण काय केलं, इथे एक क्लास क्रिएट केला आहे. ओके, क्लास क्रिएट केला आहे. क्लासला नाव काय दिलं आहे आपण इथे, student4. ठीक आहे, क्लासला नाव दिलं आहे आपण इथे student4. त्यामध्ये आपण दोन व्हेरिएबल्स घेतले, एक आय डी आणि नेम. ओके, मी हे तुमच्या इन्फॉर्मेशन म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी मी इथे कमेंट लाईन टाकून हे केलं आहे, तिथे एक्झॅक्टली खालच्या लाईनला काय होतं आहे ते. ठीक आहे, आता हे बघा, हा कन्स्ट्रक्टर आहे, एखादा फंक्शन कन्स्ट्रक्टर आहे, हे कशावरून ओळखायचं की त्याला रिटर्न टाईप आहे का इथे मेथडसारखा नाही, वॉइड वगैरे आहे का इथे नाही. तो क्लास नेम आणि कन्स्ट्रक्टर नेम शुड बी सेम. मग जेव्हा एखादं फंक्शन असेल त्याला रिटर्न टाईप नसेल आणि त्याचं नाव आणि क्लासचं नाव जर सेम असेल तर आपण लक्षात करून घ्यायचं की तो काय झाला, एक टाईपचा कन्स्ट्रक्टर झाला. मग तो डिफॉल्ट असेल किंवा पॅरामीटराइज्ड असेल. ठीक आहे, आता हा जो काही आपण कन्स्ट्रक्टर इथे डिक्लेअर केलेला आहे तो आपण पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर केलेला आहे. ठीक आहे, तो त्याला आपण पॅरामीटराइज का म्हणतोय, कारण हे बघा, क्लास नेम शुड बी सेम, स्टुडंट4 इथे नाव आहे. ठीक आहे, आणि आपण ह्या कन्स्ट्रक्टरला दोन पॅरामीटर पास केलेले आहेत, इंट आय, स्ट्रिंग एन. इंटिजर हा झाला त्याचा डेटा टाईप आणि आय झालं त्या व्हेरिएबलचं नाव. ओके, सेकंड व्हेरिएबल कुठला आहे, स्ट्रिंग हा झाला त्याचा डेटा टाईप आणि एन झालं हे त्याचं नाव. ओके, आता आय आणि एन हे झाले ह्या कन्स्ट्रक्टर पुरते लोकल व्हेरिएबल. आता लोकल व्हेरिएबल आणि ग्लोबल व्हेरिएबल आपण यावर एक सेपरेट व्हिडिओ करू नंतर. तर हे आय आणि एन हे झाले लोकल व्हेरिएबल ह्या कन्स्ट्रक्टरसाठी. लोकल व्हेरिएबल म्हणजे काय, हे जे काही ओपन ब्रॅकेट आहे आणि हे जे काही क्लोज ब्रॅकेट आहे या कन्स्ट्रक्टर बॉडीचं, ते फक्त ह्या ओपन अँड क्लोज ब्रॅकेटमध्येच ॲक्सेस होतील. ह्या दोन्ही ब्रॅकेटच्या बाहेर ते ॲक्सेस होणार नाही. म्हणजे काय, लोकल व्हेरिएबल म्हणजे लोकल व्हेरिएबल ॲक्सेसेबल ओनली विदिन दी मेथड और ओनली विदिन अ फंक्शन, हे लक्षात ठेवा. आणि ग्लोबल व्हेरिएबल म्हणजे काय, हे झाले ग्लोबल व्हेरिएबल जे आपण क्लास नंतर लगेच डिक्लेअर केले, ते एखाद्या मेथडमध्ये किंवा एखाद्या फंक्शनमध्ये आहे का नाही. जसे हे आय आणि एन हे आपण एका फंक्शनमध्ये डिक्लेअर केले म्हणून ते लोकल झाले. पण हे आय डी आणि नेम आपण एखाद्या फंक्शनमध्ये डिक्लेअर केले का नाही, ते आपण वरती डिक्लेअर केलेले, ग्लोबली डिक्लेअर केले म्हणून ते झाले ग्लोबल व्हेरिएबल. आणि ग्लोबल व्हेरिएबल म्हणजे काय, ते आपण थ्रूआउट दी प्रोग्राम कुठे पण यूज करू शकतो, त्या क्लासमध्ये त्याचा यूज आपण कुठेही करू शकतो. पण लोकल व्हेरिएबल म्हणजे काय की जर आपण एखादं व्हेरिएबल एका फंक्शनमध्ये यूज केलेला असेल तर त्याचा यूज एखाद्या फंक्शनमध्ये डिक्लेअर केलेला असेल तर त्याचा यूज फक्त त्या फंक्शन पुरताच मर्यादित असतो, त्याला लिमिट असतं लोकल व्हेरिएबलला. तसं ग्लोबल व्हेरिएबलला लिमिट नसतं, तो थ्रूआउट दी क्लास आपण कुठे पण यूज करू शकतो. ठीक आहे, समजलं लोकल आणि ग्लोबल व्हेरिएबल. ठीक आहे, हे बघा, आता आपण एक्झाम्पल बघतोय पॅरामीटर्स कन्स्ट्रक्टरचं. तर आपण त्याच्यामध्ये स्टुडंट क्लास घेतला, स्टुडंट क्लासमध्ये आय डी आणि नेम हे दोन व्हेरिएबल डिक्लेअर केले. ठीक आहे, आणि आपल्याला एक पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर क्रिएट करायचं आहे. तर कन्स्ट्रक्टर नेम अँड क्लास नेम शुड बी सेम म्हणून आपण इथं स्टुडंट4 हे क्लासचं नाव दिलं. आता आपल्याला पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर करायचं आहे म्हणून आपण काय केलं, त्याला दोन पॅरामीटर पास केले. तुम्ही इथं दोन पॅरामीटर पास केले म्हणजे त्याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही इथं पण दोन करायचे. तुम्ही एक करू शकता, दोन करू शकता, तीन करू शकता, चार करू शकता, तुमच्यावर डिपेंड तुम्हाला किती पॅरामीटर पास करायचे. पण ते तुम्हाला आधी ऑब्व्हियसली ग्लोबली डिक्लेअर करावे लागतील. पण तुम्ही जर इथे दोन केले, तुम्ही इथे एक करू शकता किंवा दोनच्या दोन करू शकता, असा काही त्याचा इश्यू नाही आहे. ठीक आहे, आता सपोज आपण इथे दोन पॅरामीटर पास केले. ठीक आहे, इथे पण वरती दोन डिक्लेअर केले आणि खाली पण दोन आपण त्याला पॅरामीटर पास केले. ठीक आहे, आता हे बघा, हा आय डी म्हणजे हा झाला ग्लोबल व्हेरिएबल. ह्या आय डीला ह्या लोकल व्हेरिएबलने असाइन करायचं. हा आय झाला लोकल, हा आय डी झाला ग्लोबल.
मग ह्या ग्लोबल व्हेरिएबलला तो लोकल व्हेरिएबल असाइन करायचा, तसंच नेमला हा एन असाइन करायचा. ठीक आहे, हे याने काय होतं, त्याचं इनिशियलायझेशन होतं, त्या व्हॅल्यूंचं काय होतं, इनिशियलायझेशन होतं. म्हणजे काय, आपण जेव्हा आता खाली ऑब्जेक्ट क्रिएट करताना जेव्हा ह्या व्हॅल्यू पास करणार आहे त्याला, आता हा कन्स्ट्रक्टर झाला. ओके, आणि त्याला आपण काय केलं, एक इंटिजर आणि एक स्ट्रिंग व्हॅल्यू पास करणार आहे खाली. ती पुढे पुढे कशी करायची मी तुम्हाला सांगणार आहे. तर ती व्हॅल्यू पास केल्यानंतर ही जी काही 100 व्हॅल्यू आहे, ती 100 व्हॅल्यू ही आयला अलोकेट होते, आणि ही जी काही करंट व्हॅल्यू आहे ती या एनला अलोकेट होते. म्हणजे आय डीला काय होणार आहे, आय व्हॅल्यू अलोकेट होणार आहे, म्हणजे काय 111. आणि नेमला काय अलोकेट होणार आहे, एन म्हणजे काय करंट. ठीक आहे, म्हणजे प्रिंट करताना आय डी किती प्रिंट होईल, 111, आणि नेम काय प्रिंट होईल, करंट. ठीक आहे, आता सिम्पल आपण इथे एक पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर क्रिएट केला स्टुडंट नावाचा, त्याला 2 पॅरामीटर पास केले, इंट आय स्ट्रिंग एन, आणि ग्लोबल व्हेरिएबलला ते लोकल व्हेरिएबल काय केले आपण ॲक्सेस केले. सिम्पल, हा झाला पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. ही झाली त्याची ओपन क्लोज ब्रॅकेट, म्हणजे ओपन कर्ली क्लोज कर्ली, ही झाली त्या पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टरची बॉडी. आता सपोज आपल्याला काय करायचं आहे, आता त्या 2 व्हॅल्यू आपल्याला प्रिंट करायच्या आहे, आय डी आणि नेम. म्हणून त्यासाठी आपण काय केलं आहे, एक सिम्पल वॉइड डिस्प्ले एक मेथड घेतली. ओके, आपल्याला तो आय डी पण प्रिंट करायचा आहे आणि नेम पण प्रिंट करायचं आहे. ठीक आहे, मग त्या वॉइड डिस्प्लेमध्ये आपण सिम्पल स्टेटमेंटमध्ये टाकलं सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटलन आय डी इज प्लस आय डी. जावामध्ये प्रिंट करण्यासाठी, एखादी व्हेरिएबलची व्हॅल्यू प्रिंट करण्यासाठी प्लस आणि त्या व्हेरिएबलचं नाव लिहिता, हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. तसंच सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटलन नेम इज प्लस नेम. ठीक आहे, हा त्याचा सिंटॅक्स आहे, हे मी मनाने टाकलेलं नाही, हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. प्लस ऑपरेटर अँड दॅट व्हेरिएबल नेम. ठीक आहे, हा झाला, हे झालं डिस्प्ले फंक्शन किंवा ही झाली डिस्प्ले मेथड. या 2 स्टेटमेंटमुळे काय होणार आहे, आपल्या आय डी आणि नेम काय होणार आहे, प्रिंट होणार आहे. ठीक आहे, हा झाला पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर. ठीक आहे, ही झाली मेथड त्या व्हॅल्यू डिस्प्ले करण्यासाठी. ठीक आहे, आता आपल्याला वॉइड मेन फंक्शन लागतं कंपल्सरी कुठल्याही क्लासमध्ये. ठीक आहे, ऑब्व्हियसली एखादा प्रोग्राम रन करायचा असेल तर त्याला मेन फंक्शन लागतं. JVM थ्रू रन होण्यासाठी आपण मेन फंक्शन डिक्लेअर केलं, ओपन कर्ली ब्रॅकेट. आता मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं कन्स्ट्रक्टर केव्हा कॉल होतो, जेव्हा त्या क्लासचा काय होतो, ऑब्जेक्ट क्रिएट होतो. ठीक आहे, आता मला सांगा, हा डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर आहे का, नाही. आपण याला काय केलं आहे, पॅरामीटर पास केले आहे. जर सपोज हा जर डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर असता तर आपण इथे त्याला पॅरामीटर पास केले असते का, नाही. ठीक आहे, तसंच इथं आहे. आपण आधीच्या प्रोग्राममध्ये बघितलं आहे, सिम्पल फक्त ऑब्जेक्ट क्रिएट केला होता, त्याला इथं पॅरामीटर पास केले होते का, नाही. ओके, आता हा पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर आहे. ठीक आहे, आता ऑब्जेक्ट कसा क्रिएट करतो आपण क्लासचा, क्लास नेम ऑब्जेक्ट नेम इक्वल टू न्यू कीवर्ड क्लास नेम ओपन क्लोज ब्रॅकेट आणि सेमिकोलन. पण आता इथे आपण ही 111 कॉमा करंट व्हॅल्यू का पास केली आहे, कारण आपण त्याला काय केलं आहे, त्या कन्स्ट्रक्टरला 2 पॅरामीटर पास केले आहे, आणि ते कुठल्या टाईपचे, एक इंटिजर टाईपचा आहे आणि एक स्ट्रिंग टाईपचा आहे. म्हणून आपण काय केलं आहे, त्याला 2 पॅरामीटर पास केले. कोणते, एक इंटिजर टाईपचा आणि एक स्ट्रिंग टाईपचा. जेव्हा प्रोग्राम कंपाईल होतो तेव्हा कंपायलरला ॲटोमॅटिक कळतं की कुठला कन्स्ट्रक्टर कॉल करायचा. ते कशावरून कळतं, हे जे काही व्हॅल्यू आपण पास केलेलं आहे तो काय करतो, त्या प्रोग्राममध्ये सर्च करतो, असा कुठला कन्स्ट्रक्टर आहे की त्याला पहिली व्हॅल्यू इंटिजर गेली आणि दुसरी व्हॅल्यू स्ट्रिंग गेली आहे. मग तो काय करतो, ॲट द कंपाईल टाईम सर्च करतो आणि एक्झिक्युशनच्या वेळेस ॲटोमॅटिकली तो काय करतो, तो पर्टिक्युलर कन्स्ट्रक्टर कॅच करतो आणि एक्झिक्यूट करतो. मग आता आपण काय केलं इथे, मेन फंक्शनमध्ये जेव्हा ऑब्जेक्ट क्रिएट करतो तेव्हा एक इंटिजर आणि स्ट्रिंग व्हॅल्यू पास केली. मग त्याला काय होईल, ॲटोमॅटिकली कळतं की तो हाच कन्स्ट्रक्टर आहे, कारण का त्यात पहिली व्हॅल्यू इंटिजर आहे आणि दुसरी व्हॅल्यू स्ट्रिंग आहे. मग तो काय करेल, ॲटोमॅटिकली हा कन्स्ट्रक्टर कॉल करेल. समजलं, त्याला ॲटोमॅटिक समजतं. कसं समजतं की पहिले व्हॅल्यू इंटिजर आहे आणि दुसरी स्ट्रिंग आहे, हे डेटा टाईपवरून तो मॅच करतो. हे लक्षात ठेवा सर्वांनी, तो डेटा टाईपवरून मॅच करतो की कुठल्या टाईपचा कन्स्ट्रक्टर कॉल करायचा. सपोज तुम्ही इथं जर स्ट्रिंग व्हॅल्यू टाकली असती आणि दुसरीकडे पण स्ट्रिंग व्हॅल्यू टाकली असती तर त्यांनी हा कन्स्ट्रक्टर कॉल केला असता का, हा वाला नाही, कारण एक व्हॅल्यू इथे इंटिजर आहे दुसरी स्ट्रिंग आहे. सपोज इथं जर इथं पण स्ट्रिंग असतं आणि इथं पण स्ट्रिंग असतं तर मग त्यांनी कॉल केला असतं, पण नाही. आता इथे इंटिजर आहे आणि इथं स्ट्रिंग आहे आणि इथे पण इंटिजर आहे इथं स्ट्रिंग आहे, म्हणून तो काय करतोय, ॲटोमॅटिकली हा कन्स्ट्रक्टर कॉल करतोय. डेटा टाईप मॅचिंग करून तो पर्टिक्युलर कन्स्ट्रक्टर कॉल करतो, हे लक्षात ठेवा. समजलं, हे झालं पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. आणि मी तुम्हाला सांगितले ते ॲटोमॅटिकली कॉल होतं, त्याला अशी कॉल करायची गरज नसते. फक्त
त्या टाईपच्या व्हॅल्यूज पास करायच्या, ज्या जसा पॅरामीटर आपण टाकलेले आहे त्या कन्स्ट्रक्टरमध्ये तसे व्हॅल्यूज टाकून द्यायच्या, तो ॲटोमॅटिकली कॉल होतो. आपण वरती काय टाकलं होतं, इंट आय आणि स्ट्रिंग एन. ठीक आहे, म्हणून इथं आपण एक इंटिजर व्हॅल्यू टाकली आणि दुसरी स्ट्रिंग व्हॅल्यू टाकली. ओके, सिम्पल झालं. आणि S1 हा झाला ऑब्जेक्टचं नाव. मग आपल्याला आता त्या व्हॅल्यू डिस्प्ले करायचं आहे. ठीक आहे, आता जेव्हा हे स्टेटमेंट एक्झिक्यूट होतं तेव्हा काय होतं की त्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट झाल्यानंतर आपण त्याला 2 पॅरामीटर पास केले, 111 आणि करंट. मग तो काय करतो, ॲटोमॅटिकली काय होणार, हा कन्स्ट्रक्टर कॉल होणार. ठीक आहे, आणि तो कन्स्ट्रक्टर कॉल झाल्यावर काय होणार, ही 111 व्हॅल्यू ह्या आयला असाइन झाली आणि ती करंट व्हॅल्यू ह्या एनला असाइन झाली. म्हणजे काय, आय डीला आय असाइन झाला म्हणजे काय 111 असाइन झाली आणि नेमला करंट असाइन झालं. ठीक आहे, मग आता आय डी आणि नेमची व्हॅल्यू काय झाली, 111 आणि करंट. मग आता ते आपल्याला डिस्प्ले करायचं आहे, म्हणून आपण त्यासाठी काय घेतलं होतं, डिस्प्ले फंक्शन घेतलं होतं. आणि आपण मेथड कशी कॉल करतो तुम्हाला माहिती आहे, ऑब्जेक्ट नेम डॉट मेथड नेम, सिम्पल. मग जेव्हा ही मेथड कॉल होते तेव्हा काय होतं, तो त्या मेथडकडे जातो आणि सिम्पल त्यातलं कोडिंग एक्झिक्यूट करतो. मग आता हा प्रोग्राम रन करून बघूया आपल्याला आउटपुट मिळतं का. ठीक आहे, आपण जाऊयात आपल्या प्रोग्राम नेम काय आहे, student4 राईट. आपण जाऊया, आपण प्रोग्राम ओपन करूया आधी, student4.java. सॉरी स्पेलिंग चुकलं आहे, student4.java. हा झाला आपला प्रोग्राम ओपन. ठीक आहे, हे बघा सेम आहे प्रोग्राम, आय डी नेम, नंतर आपण इथे पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर घेतला, त्याला 2 व्हॅल्यू पास केल्या, एक इंटिजर आणि एक स्ट्रिंग. ठीक आहे, हा झाला तो पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. नंतर हे झालं डिस्प्ले फंक्शन, ते व्हॅल्यू डिस्प्ले करण्यासाठी. हे void main फंक्शन, हे झालं ऑब्जेक्ट क्रिएशन, त्याला आपण 2 पॅरामीटर पास केले कारण का आपण त्या क्लासमध्ये पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर क्रिएट केलं आहे म्हणून. आणि सिम्पल काय केलं आहे, डिस्प्ले फंक्शन कॉल केलं आहे. ठीक आहे, Ctrl+S. आता आपण काय करूया, तो प्रोग्राम रन करून बघू. ठीक आहे, जावा सी student4.java. ठीक आहे, प्रोग्राम सक्सेसफुली कंपाईल झालेला आहे. आता रन करून बघूया, जावा student4. ठीक आहे, ओके, हे बघा आपला आउटपुट आलेला आहे, दिसतंय तुम्हाला आउटपुट, आय डी इज 111 अँड नेम इज करण. हे बघा, आय डी इज 111 अँड नेम इज करण, दिसलं तुम्हाला इथे. हे आउटपुट इथे आपल्याला प्रिंट झालेलं आहे. ओके, म्हणजे तुम्हाला समजलं की पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर म्हणजे काय. पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर म्हणजे काय, की असा कन्स्ट्रक्टर की ज्याला आपण पॅरामीटर पास करतो. ठीक आहे, आणि ते कसे पॅरामीटर पास करायचे हे मी तुम्हाला सांगितलं आहे. मेन फंक्शनमध्ये जेव्हा ऑब्जेक्ट क्रिएट करतो तेव्हा त्याला ते पॅरामीटर पास करायचे. ठीक आहे, समजलं. आता सपोज तुम्ही असं म्हणाल की इथे एक इंटिजर आहे, एक स्ट्रिंग आहे. ओके, आणि तुम्ही इथं जर पास करताना आधी करंट पास केला, नंतर 111 पास केला, तर तो कन्स्ट्रक्टर कॉल होणार नाही, हे लक्षात ठेवा. नाही तर तुम्ही म्हणशाल दोन्ही इकडून तिकडं काय आणि तिकडून इकडं काय सेम झालं, पण तसं नाही. ही त्याची ऑर्डर असते, हे लक्षात ठेवा. आधी इंटिजर आला पाहिजे, मगच स्ट्रिंग आला पाहिजे, कारण का तुम्ही इथं डिक्लेअर करताना तसं केलं आहे, हे लक्षात ठेवा. सपोज तुम्ही आधी स्ट्रिंग डिक्लेअर केला असता, मग इंटिजर डिक्लेअर केला असता आणि मग पास करताना सपोज उलटं केलं असतं, मग चाललं असतं, मग नो इश्यू. ओके, समजलं. डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर आणि पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. ठीक आहे, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर म्हणजे काय, त्याला आपण कुठलाच आर्ग्युमेंट किंवा पॅरामीटर पास करत नाही. आणि पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर म्हणजे काय, त्याला आपण एक किंवा एकापेक्षा जास्त पॅरामीटर पास करू शकतो. ठीक आहे, हे झालं डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर आणि पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर. आता आपण एक काम करूया, ह्या दोघांच्या कॉम्बिनेशनमध्ये एक एक्झाम्पल बघूया. ठीक आहे, की जेणेकरून म्हणजे एकाच प्रोग्राममध्ये आपण डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर पण घेऊया आणि पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर पण घेऊ, कारण हे असं असतं प्रोजेक्ट्समध्ये, हे लक्षात ठेवा. तर मी तुम्हाला त्याचं एक एक्झाम्पल दाखवते. मी एक एक्झाम्पल क्रिएट केलं आहे. सपोज आपण काय केलं आहे, एक क्लास एम्प्लॉय क्रिएट केला. ठीक आहे, मी त्यामध्ये 2 व्हेरिएबल्स डिक्लेअर केले, एक आय डी आणि नेम नावाचं. ठीक आहे, तर इथं बघा, आता हा झाला कन्स्ट्रक्टर. हे कशावरून ओळखायचं, याला रिटर्न टाईप आहे का वॉइड जसं मेथडला असतो, नाही. आणि याचं नाव आणि क्लासचं नाव सेम आहे, म्हणजे काय, हा कन्स्ट्रक्टर 101%. जेव्हा कन्स्ट्रक्टरचं नाव जेव्हा एखाद्या फंक्शनचं नाव आणि त्या क्लासचं नाव सेम असेल तर लगेच लक्षात करायचं की तो झाला कन्स्ट्रक्टर.
आणि याला इथे आपण काही आर्ग्युमेंट पास केले का नाही, म्हणजे काय, तो झाला एक डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. ठीक आहे, आता हा झाला डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. त्यामध्ये आपण काय केलं आहे, सिम्पल एक स्टेटमेंट प्रिंट केलं आहे फक्त, एम्प्लॉई इन्फॉर्मेशन. ठीक आहे, हा झाला डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. लक्षात घ्या, मी एक एम्प्लॉई क्लास क्रिएट केला आहे, त्यामध्ये मी आय डी आणि नेम दोन व्हेरिएबल डिक्लेअर केले आहे. त्यामध्ये मी एक डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर क्रिएट केला आहे, त्याला मी ते काही आर्ग्युमेंट पास केले आहे का नाही. मग ही झाली त्या डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरची बॉडी. मी त्यामध्ये सिम्पल काय प्रिंट केलं आहे, फक्त एम्प्लॉई इन्फॉर्मेशन. झालं या डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरचं काम. ठीक आहे, ओके. सेकंड आपण काय करतोय, एक पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर घेतला. आता तुम्ही याला पॅरामीटराइज कसं म्हणणार, कारण काय, तुम्ही याला दोन पॅरामीटर पास केले, एक इंटिजर आणि दुसरा स्ट्रिंग. ठीक आहे, आता मी तुम्हाला काय सांगितलं आहे, जेव्हा पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर येतो तेव्हा त्याच्यामध्ये ग्लोबल व्हेरिएबलला ते लोकल व्हेरिएबल असाइन करायचं. मग ग्लोबल व्हेरिएबल कुठले होते, आपले आय डी आणि नेम. ओके, आय डीला हा आय असाइन केला आणि नेमला हा एन असाइन केला. ठीक आहे, मग हा झाला आपला पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर. म्हणजे हे कशामुळे आपण असाइन करतो, जेव्हा आपण ऑब्जेक्ट क्रिएट करताना ह्याचे काही व्हॅल्यू पास करणारे त्या व्हॅल्यू याला असाइन होतात, इथे ह्या आयला आणि ह्या एनला असाइन होतात. म्हणून त्या आयची व्हॅल्यू आय डीला जाण्यासाठी आणि त्या एनची व्हॅल्यू नेमला असाइन होण्यासाठी आपण ते असं डिक्लरेशन करतो, त्याचं ग्लोबल व्हेरिएबलला ते लोकल व्हेरिएबल काय करतो, आपण असाइन करतो. ठीक आहे, आणि आपल्याला त्या व्हॅल्यू प्रिंट करण्यासाठी आपण एक सिम्पल मेथड घेतली. आपण दरवेळेस डिस्प्ले घेतो, आज आपण शो घेऊया. ओके, शो हे झालं त्या मेथडचं नाव आणि वॉइड झालं हा त्याचा रिटर्न टाईम. ओके, वॉइड म्हणजे काय, तो कुठला व्हॅल्यू रिटर्न करत नाही. ठीक आहे, आता त्यामध्ये सिम्पल आपण स्टेटमेंट टाकलं, एम्प्लॉय आय डी इज प्लस आय डी. मी तुम्हाला सांगितलं एखादी व्हॅल्यू जर प्रिंट करायची असेल तर प्लस आणि त्या व्हेरिएबलचं नाव. ठीक आहे, आणि सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटलन नेम इज प्लस नेम. हे झाली मेथड. ठीक आहे, परत एकदा दाखवते मी, बघा. एम्प्लॉई हा झाला क्लास, दोन आय डी आणि नेम हे झाले त्या क्लासचे व्हेरिएबल्स. हा एम्प्लॉई झाला डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर, त्यामध्ये आपण सिम्पल काय प्रिंट केलं आहे, एम्प्लॉई इन्फॉर्मेशन. ठीक आहे, नंतर हा एम्प्लॉई इंट आय स्ट्रिंग एन, हे दोन त्याला पॅरामीटर आपण पास केले, म्हणजे हा काय झाला पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर. ठीक आहे, आणि त्या व्हॅल्यू प्रिंट करण्यासाठी आपण सिम्पल एक बॉडी शो नावाचं फंक्शन घेतलं, जेणेकरून आपल्याला व्हॅल्यू त्या प्रिंट झालेल्या बघायच्या आहे स्क्रीनवर. ठीक आहे, आपण ॲज रेग्युलर मेन फंक्शन घेतलं प्रोग्राम एक्झिक्युशनसाठी. त्यामध्ये आता काय मी तुम्हाला काय सांगितलं होतं, की जेव्हा ऑब्जेक्ट क्रिएट होतो तेव्हा कन्स्ट्रक्टर ॲटोमॅटिकली कॉल होतो, मग तो डिफॉल्ट असेल किंवा पॅरामीटराइज असेल. आणि जर पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर कॉल करायचं असेल तर आपण जसे पॅरामीटर त्या कन्स्ट्रक्टरला पास केले तसे ऑब्जेक्ट क्रिएट करताना पास करायचे. ठीक आहे, आता डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर कॉल करताना आपल्याला इथे काही आर्ग्युमेंट पास करायची गरज आहे का, नाही. डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर म्हणजे काय, एकही आर्ग्युमेंट किंवा एकही पॅरामीटर नाही. ठीक आहे, म्हणून जेव्हा हे फर्स्ट स्टेटमेंट एक्झिक्यूट होतं तेव्हा काय होईल, ॲटोमॅटिकली डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर कॉल होईल. म्हणजे जेव्हा हा फर्स्ट ऑब्जेक्ट क्रिएट होणार आहे, आपण इथं काही पॅरामीटर पास केले का, त्याला नाही. म्हणजे हा जेव्हा फर्स्ट कन्स्ट्रक्टर कॉल होईल तेव्हा काय होईल, ॲटोमॅटिकली हा डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर कॉल होईल आणि काय प्रिंट होईल, एम्प्लॉई इन्फॉर्मेशन. कारण का, आपण त्या कन्स्ट्रक्टरमध्ये एक सिम्पल प्रिंट स्टेटमेंट टाकलेलं आहे, एम्प्लॉई इन्फॉर्मेशन. ओके, आणि जेव्हा तो नेक्स्ट स्टेटमेंटला जाईन इथं एम्प्लॉई E2 इक्वल टू न्यू एम्प्लॉई 101 ABC. ठीक आहे, मग आपण याला काय केलं इथे, आता हा पण ऑब्जेक्ट क्रिएट झाला, इथे सेकंड ऑब्जेक्ट क्रिएट झाला इथे. ठीक आहे, तो कुठल्या नावाचा आहे, E2 नावाचा. पण आपण काय केलं आहे, त्याला दोन पॅरामीटर पास केले, कुठल्या टाईपचे, एक झाला इंटिजर आणि दुसरा झाला स्ट्रिंग. ठीक आहे, आणि जेव्हा आपण पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर घेतला होता त्याला पण आपण काय केलं आहे, सेम एक इंटिजर व्हॅल्यू पास केली आणि दुसरी स्ट्रिंग व्हॅल्यू पास केली. ठीक आहे, म्हणजे काय होईल, जेव्हा तुमचा हा E2 ऑब्जेक्ट क्रिएट होणार आहे तेव्हा तो काय करेल, कंपायलेशनच्या वेळेस काय करेल, तो मॅच करेल. असा त्या क्लासमध्ये असा कुठला कन्स्ट्रक्टर आहे का की ज्याला एक इंटिजर आणि एक स्ट्रिंग व्हॅल्यू पास केलेली आहे, मग तो सर्च करेल, मग त्याला तेव्हा हा दिसेल. ठीक आहे, कारण का त्याला एक इंटिजर व्हॅल्यू पास केली आहे आणि एक स्ट्रिंग व्हॅल्यू पास केली आहे. ठीक आहे, मग तो काय करेल, ती इंटिजर व्हॅल्यू त्या आय डीला असाइन करेल आणि स्ट्रिंग व्हॅल्यू त्या नेमला असाइन करेल. म्हणजे आय डीची व्हॅल्यू झाली 101 आणि नेमची व्हॅल्यू काय झाली ABC. मग आपल्याला आता सिम्पल प्रिंट करायचं आहे आणि प्रिंट करण्यासाठी आपण शो फंक्शन घेतलेलं होतं किंवा शो मेथड घेतलेली होती. आणि मेथड कशी कॉल करायची, E1 डॉट शो सेमिकोलॉन, म्हणजे ऑब्जेक्ट नेम डॉट ऑपरेटर आणि मेथड नेम. ठीक आहे, E2 ची गरज नाही. हे बघा, आपण काय केलं आहे, ऑब्जेक्ट नेम डॉट मेथड नेम आणि सेमिकोलॉन E1 नी पण केली आणि E2 नी पण केली. आता याचा आउटपुट काय येणार आहे हे नीट लक्ष देऊन बघा.
मी काय केलं हे दोन्ही ऑब्जेक्ट क्रिएट केले आणि दोन्ही ऑब्जेक्टनी काय केली ती मेथड कॉल केलेली. ठीक आहे. आता त्याचं ॲन्सर काय येतं हे बघा सगळ्यांनी. जावा सी एम्प्लॉई राईट. आपल्याला प्रोग्राम ओपन करावा लागेल आधी नोटपॅडमध्ये. एम्प्लॉई डॉट जावा. ओके, एम्प्लॉई डॉट जावा हा आपला प्रोग्राम ओपन झाला इथे. हा सेम प्रोग्राम आहे, नो एनी चेंजेस राईट. आता आपण प्रोग्राम रन करून बघूया. जावा सी एम्प्लॉई डॉट जावा. ठीक आहे, प्रोग्राम सक्सेसफुली कंपाईल झाला आहे बघा, इथे एक पण एरर नाही आहे. ठीक आहे, आता आपण प्रोग्राम रन करून बघूया. जावा आणि एम्प्लॉई. हे बघा फर्स्ट आउटपुट काय आलं आहे आपलं. फर्स्ट लाईन काय आहे, एम्प्लॉई इन्फॉर्मेशन. म्हणजे काय, जेव्हा मेन फंक्शन कॉल होतो तेव्हा तो काय करतो, फर्स्ट स्टेटमेंटकडे जातो. ठीक आहे, फर्स्ट स्टेटमेंटकडे गेल्यानंतर त्याने काय केलं आहे, एम्प्लॉई इन्फॉर्मेशन हे प्रिंट झाले. म्हणजे का प्रिंट झाले, की जेव्हा आपण एखादा जेव्हा त्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट होतो तेव्हा ॲटोमॅटिकली काय होतं, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर कॉल होतो. इथं लक्षात घ्या, जेव्हा त्या एखाद्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट होतो तेव्हा ॲटोमॅटिकली डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर कॉल होतो. कारण का आपण त्याला इथं पॅरामीटर पास केले नाही, म्हणजे काय, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर कॉल करणार तो. म्हणून फर्स्ट स्टेटमेंट काय प्रिंट झालं आहे, एम्प्लॉई इन्फॉर्मेशन. इथं बघा एम्प्लॉई इन्फॉर्मेशन. ओके, आता बघा सेकंड एम्प्लॉई E2. ठीक आहे, आता बघा, आता हा एम्प्लॉई तो जस्ट एक त्याला फक्त ह्या जे काही स्टेटमेंट आहे सेकंड, एम्प्लॉई E2 इक्वल टू न्यू एम्प्लॉई 101 आणि ABC. तेव्हा काय होतं आहे की हा पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर कॉल होईल आणि तो पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर कॉल झाल्यानंतर काय होईल, आय डीला 101 असाइन होईल आणि नेमला काय होईल, ABC असाइन होईल. तो कन्स्ट्रक्टर पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर पण ॲटोमॅटिकली कॉल होईल. ठीक आहे, आता काय आहे, आपण काय केलं आहे, E1 डॉट शो. ठीक आहे, E1 डॉट शो. आता ऑब्जेक्ट कुठला घेतलेला आहे आपण, E1 आणि डॉट शो ही मेथड आपण कॉल केली आहे. आता मला एक सांगा, E1 मध्ये आपण काही व्हॅल्यू पास केलेलं आहे का त्या कन्स्ट्रक्टरमध्ये. E1 कुठला E1 म्हणजे काय झालं, E1 म्हणजे डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर कॉल झाला तिथे. ओके, कारण तो ऑब्जेक्ट कुठला कॉल त्या E1 ऑब्जेक्टनी कुठला कन्स्ट्रक्टर कॉल होणार आहे, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर कॉल होणार आहे. परत लक्षात घ्या, एम्प्लॉई E1 इक्वल टू न्यू एम्प्लॉई म्हणजे काय, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर कॉल होतो. आपण त्याच्यामध्ये काही व्हॅल्यू असाइन केल्या का त्याला, नाही, कारण का आपण त्याला काही पॅरामीटर्स पास केलेले नाही. ठीक आहे, मग जेव्हा आपण त्या ऑब्जेक्टचा यूज करून शो मेथड कॉल करतोय तेव्हा आपल्याला व्हॅल्यू प्रिंट होतील का तिथे, नाही, कारण का आपण त्याला काही व्हॅल्यूज पास केलेले नाही, डिफॉल्ट येते. आणि मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे, जेव्हा आपण काही व्हॅल्यू असाइन करत नाही, आपण याआधी पण प्रोग्राम रन करून जेव्हा बघितला होता फर्स्ट व्हिडिओमध्ये, जेव्हा आपण व्हॅल्यू असाइन करत नाही तेव्हा इंटिजर असेल तर 0 प्रिंट होतं आणि स्ट्रिंग असेल तर नल प्रिंट होतं. हे मी तुम्हाला सांगितलं आहे. आणि जेव्हा आपण हा फर्स्ट ऑब्जेक्ट म्हणजे E1 डॉट शो करू आणि E1 डॉट शो म्हणजे त्या मेथडला जेव्हा कॉल करू त्या ऑब्जेक्टचा यूज करून आणि आपण तिथे काही व्हॅल्यू असाइन केलेल्या नाही आहे किंवा पास केलेल्या नाही आहे डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरमध्ये, म्हणजे त्याच्या व्हॅल्यू 0 आणि नलच प्रिंट होणार, कारण का आपण त्याला काही व्हॅल्यूज पास केलेल्या नाही. म्हणून हे लक्षात ठेवा. आता तसंच सेम काय आहे, एम्प्लॉई E2 इक्वल टू न्यू एम्प्लॉई 101 कॉमा ABC. आता याला आपण व्हॅल्यू पास करतोय म्हणजे काय, त्या कन्स्ट्रक्टरमध्ये व्हॅल्यू असाइन होणार आहे आय डीला आणि नेमला. म्हणून जेव्हा E2ने आपण ती मेथड जेव्हा कॉल करतोय, आय डीला पण व्हॅल्यू मिळते आणि नेमला पण व्हॅल्यू मिळते. आय डीला किती व्हॅल्यू मिळणार, 101 आणि नेमला काय मिळणार, ABC. म्हणून त्या व्हॅल्यू प्रिंट झाल्या आहे. हे लक्षात ठेवा, आपण डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरमध्ये व्हॅल्यू पास केलेल्या नव्हत्या म्हणून तिथे 0 आणि नल आलं आहे. मी परत सांगते, आणि पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टरमध्ये आपण व्हॅल्यू पास केलं आहे म्हणून त्या व्हॅल्यू डिस्प्ले झालेल्या आहेत 101 आणि ABC. ठीक आहे, समजलं सर्वांना. ओके, आता यामध्ये म्हणजे कन्स्ट्रक्टरमध्ये जर कुणाला काही डाऊट असेल तर मला विचारा. ठीक आहे, मी परत एकदा ओव्हरव्ह्यू घेते कन्स्ट्रक्टरचा. कन्स्ट्रक्टर इज अ स्पेशल मेंबर फंक्शन. मी एकदा मराठीत सांगते, एक शुद्ध मराठीत सांगते. कन्स्ट्रक्टर इज स्पेशल मेंबर फंक्शन. ठीक आहे, तो एक मेंबर फंक्शन आहे, जस्ट लाईक ॲन मेथड. फक्त काय, मेथडला रिटर्न टाईप असतो आणि कन्स्ट्रक्टरला रिटर्न टाईप नसतो. मेथड सारखंच कन्स्ट्रक्टरला पण त्याची स्वतःची बॉडी असते.
कन्स्ट्रक्टरचं नाव आणि क्लासचं नाव हे सेम असतं आणि कन्स्ट्रक्टर केव्हा कॉल होतो, जेव्हा त्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट होतो तेव्हा कन्स्ट्रक्टर ॲटोमॅटिकली कॉल होतो. हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. कन्स्ट्रक्टरचे 2 टाईप आहे, एक डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर आणि दुसरा पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर म्हणजे काय, की त्या कन्स्ट्रक्टरमध्ये आपण काहीच पॅरामीटर पास करत नाही, म्हणून त्याला काय म्हणतात, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. आणि पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर म्हणजे काय, की त्या कन्स्ट्रक्टरमध्ये आपण पॅरामीटर पास करतो. मग तो एक पॅरामीटर असेल किंवा एकपेक्षा जास्त कितीही असेल, तुम्ही किती पण पॅरामीटर पास करू शकता त्यामध्ये. ठीक आहे. आणि आपण त्याचे सिंटॅक्स पण बघितले होते. हा झाला डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरचा सिंटॅक्स, हे झालं त्याचं एक्झाम्पल, आणि हा झाला पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टरचा सिंटॅक्स. ठीक आहे. नोट्स तर मी तुम्हाला फॉरवर्ड करेलच. आणि हे आपण एक कंबाईन एक्झाम्पल बघितलं विथ डिफॉल्ट अँड पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर. ठीक आहे. ते एक्झाम्पल जर कुणाला कळालं नसेल तर मला विचारा, कुणाला काही डाऊट असतील तर विचारा. ठीक आहे. कन्स्ट्रक्टर इज द मोस्ट इम्पॉर्टंट अँड बेसिक थिंग इन जावा, and this is the most important interview question. ठीक है. Okay, thanks all of you.